आता खरं खरं सांगा बरं, तुम्ही बैरम यात्रेला बाबाच्या दर्शनाला जाता की हंडीच्या दर्शनाला जाता? अहो कंट्रोल, हे पाहून तर पाणी सुटलं असेल ना तुमच्या तोंडाला. बोट्यो, हे आहे ना भाऊ विदर्भाचं काश्मीर. सातपुरा पर्वतरांगाच्या खुशीमध्ये बसलेलं हे बैरम बाबाचं जागृत देवस्थान आहे बरं. आणि इथली तर हवाच वेगळी आहे ना हो दादा. तर बैरम यात्रेचा इतिहास तर एवढा खतरनाक आहे ना हो दादा. विदर्भामधील सातपुरा पर्वतरांगाच्या एका टेकडीवर बसलेल्या बैरम बाबाच्या मंदिराशी जोडला आहे बरं. आणि हो, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे बैरमची यात्रा असते बरं. पूर्ण 40 दिवस चालते बरं यात्रा. आणि इथं 1800च्या सुरुवातीपासूनच भाविक भक्त जमतात बरं. बैरमची ओळख फक्त इथच्या मंदिरामुळे नाही तर इथच्या खाद्य संस्कृतीमुळे पण आहे ना हो दादा. हंडी मटण आणि रोडगे ना हो दादा. आणि इथं सर्व लोक मातीच्या हंडीमध्ये चुलीवरती एकत्र जेवण शिजवतात बरं. आणि या सवंगरीपणा आणि चव फक्त बैरम मध्येच भेटते ना. परतवाड्याजवळ असलेल्या या प्राचीन मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना 125 पायऱ्याचा प्रवास करावा लागते बरं. ही पायरी चढताना मनाला वेगळी शांती आणि ऊर्जा भेटते ना. एक महिना चालणाऱ्या या यात्रेमध्ये भक्ती सोबतच धमाल आणि उत्सव असतो बरं. जत्रेची मजा खेळणे आणि उत्सव बघण्यासारखा असतो बरं. मग यंदाच्या हिवाळ्यात कधी येतात रे बा हंडी मटण खासाठी? भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साठी टाटा बाय, नाथ कार्तिका.